ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। नदीपात्रातील अनावश्यक पूल व बंधाऱ्याचे काम त्वरित थांबवा। तुते गावातील ग्रामस्थ आक्रमक, तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली मागणी। शहापूर तालुक्यातील तुते गावातील नदीपात्रात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या पुलाचं काम त्वरित थांबवण्याची मागणी तुते ग्रामस्थांनी आज तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। या अनावश्यक पूल व बंधारा यामुळे नदीपात्रात अडथळा येऊन गावात पाणी शिरून गावातील कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून हे बांधकाम थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सादर करण्यात आलेल्या निवेदनात दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरत असल्यानं ग्रामस्थांना जीव वाचवण्यासाठी शेजारील गावात जावं लागतं। सदर पूल व बंधाऱ्याची गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मागणी केली नसताना फक्त फार्म हाऊसवाल्यांसाठी पूल बांधण्याचा घाट घातला जात असून यामुळे आमच्या जीवितास धोका उद्भवणार असून दरवर्षी पावसाळ्यात कशा प्रकारे गावात पाणी शिरतं याचे व्हिडिओ व फोटो देखील तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले। या बांधकामास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला। शासनाकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास अधिक आक्रमकपणे संपूर्ण ग्रामस्थ कुटुंबांचं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। आज आम्ही तुते गावातील ग्रामस्थ आणि तरुण वर्ग आज आम्ही इथे तहसीलदार ऑफिसला इथे सगळे आलेलो आहोत। आमचा प्रश्न आहे, आमच्या गावाच्या इथून जी नदी जाते त्या नदीवर एक बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि त्याचसोबत त्यांनी तिथे पुलाचंही काम चालू केलं आहे। आपल्याला माहीतच असेल की दरवर्षी आमच्या गावात पुराचं पाणी येतं, प्रचंड प्रमाणात पाणी येतं, फार मोठे नुकसान होतं, पण आम्ही ती गोष्ट सस्टेन करत आहोत आतापर्यंत। तर शासनाने आता पुन्हा आमच्या त्याच नदीला तिथं एक बंधाऱ्याचं काम चालू केलं आहे। ते बंधाऱ्याचं काम चालू आहे, शिवाय तिथे एक पुलाचं सुद्धा त्यांनी काम करायचं घेतलं। तर त्या तिथे बंधारा घातल्यानंतर आमच्या जर आत्तापर्यंत घरामध्ये ते पायरीला पाणी लागत होता, तो पाणी आता आमच्या घरामध्ये जाणार आहे आणि ते घरानंतर गेल्यानंतर आमची जी नुकसान होणार आहे, आम्हाला सगळा मानसिक त्रास होणार आहे, आमचा एक कौटुंबिक त्रास होणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला खूप मनस्ताप होणार आहे। त्याच्यासाठी आम्ही इथे तहसीलदार साहेबांना आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो। बरं, हा बंधारा कशासाठी? जर आमच्या गावातून कुठल्याही प्रकारचं एक विनंती अर्ज आपल्याला गेलेला नाही आहे, कोणाची तक्रार नाही आहे। नदीला पाणी सुकल्यानंतर पण त्या खोलगड भागामध्ये 2-2 महिने पाणी राहतो। आम्हाला शेतीला पाण्याची कमतरता नाही आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा विनंती अर्ज न करता तुम्ही हे कॉन्ट्रॅक्टर लोक कुठून निधी आणतात आणि आमच्या गावाला इथे बंधारा घालतात आणि याचं हे पाणी आमच्या गावामध्ये जातं। याला आपण काय करू शकतो? आम्हाला मानसिक त्रास आहे, आम्ही कोणाला त्रास तर देत नाही आहे, पण उगाच आम्हाला काय काम आम्हाला मुळासकट उपटून टाकताय तुम्ही। तर शिवाय तिथे जो ब्रिज बनवला जाते, तुम्ही सांगा त्या ब्रिजचा उपयोग कोणाला आहे? त्या नदीच्या पलीकडे कुठल्याही प्रकारची मानवी वस्ती नाही आहे, एक घर नाही आहे, मग तिथे तुम्ही पूल का बांधताय? कारण जो पूल बांधताय त्याच्या पलीकडे जे 25-30 एकरचा जो काही प्लॉट असेल तो मुंबईच्या कुठल्या तरी शेतचा आहे आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही हा ब्रिज बांधताय का? आणि मग शासनाचा पैसा करून तुम्ही असं पर्सनल कुठल्या तरी माणसासाठी हे पूल बांधताय, हे कितपर्यंत योग्य आहे? आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो होतो, आम्हाला न्याय मागायचा आहे की आमच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, हरिभाऊ पांढरे असतील, सुनील पांढरे असतील, सदाशिव पांढरे असतील, आमचे दत्तात्रय पांढरे असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून सुद्धा कलेक्टर ऑफिसला अर्ज दिले आणि ते अर्ज देऊन सुद्धा हे काम थांबत नाही। ठेकेदार मनमानीनं हे काम करायला पाहतो, दादागिरी करू पाहतात आणि त्यांनी हे काम चालू केलं आहे। आमची तहसीलदार साहेबांना विनंती आहे की आमच्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या त्यांच्या मार्गदर्शनानं गावात मीटिंग घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आज इथपर्यंत आलो आहे। सगळा तरुण वर्ग आमचा इथे जमलेला आहे आणि आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना की साहेब तुम्ही हे काम तात्काळ बंद करा आणि जर हे बंद नाही केलं, जर आमच्या नाकातोंडात पाणी जात असेल तर आम्हाला काहीतरी हालचाल करावी लागेल। आम्ही आमच्या सगळ्या कुटुंबासहित इथे जाऊन आम्ही उपोषणाची सुद्धा आमची तयारी आहे। हे अनधिकृत बांधकाम लगेच बंद केलं पाहिजे, नाहीतर मग आमच्या पुनर्वसनाची व्यवस्था काय करणार? आम्हाला मारणार आहेत का तुम्ही? त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की कृपया करून हे काम तात्काळ तुम्ही थांबवावं, त्याची चौकशी करावी आणि आम्हाला या संकटातून वाचवावं।
ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपन, शहापूर.